माझ्याकडे काही पेरेंट्स लहान मुलांना घेऊन येतात. 10-12 वर्षाची मुलं असू शकतात, किंबहुना कधी-कधी त्याहीपेक्षा कमी वयाची. त्यांची एकच तक्रार असते की डॉक्टर दरवेळेस हे बच्चू उडवाईस करताना याच्या गुडघ्यातनं आवाज येतो. तर आणि ते आपल्याला ऐकूनही दाखवतात आणि ते बच्चू फार आनंदाने उपडीत करूनही दाखवतं की बघा डॉक्टर माझ्या पायातनं असा आवाज येतो. तर ते लेकराला तर ती मजा वाटते, पण पेरेंट्स कन्सर्न्ड असतात. त्यांना चिंता असते की डॉक्टर हा आवाज कशाचा येतो. तर त्याच्यात आपण सर्वसाधारणपणे 2 गोष्टींची शंका घेतली पाहिजे. एक स्नॅपिंग नी नावाचा एक प्रकार असतो आणि एक डिस्कॉइड मेनिस्कस असू शकतो. डिस्कॉइड मेनिस्कसची खूप कमी वेळेस शंका घेतली जाते, पण ही बऱ्यापैकी प्रचलित अशी एक व्याधी आहे जी मोठ्या वयापर्यंत बऱ्याचदा अनडायग्नोज राहून जाते. डिस्कॉइड मेनिस्कस म्हणजे बेसिकली तुमच्या गुडघ्यातली असलेली जी खुर्चा किंवा गादी असते तिचा आकार कॉन्केव्ह नसता कॉन्व्हेक्स होऊन जातो आणि तिचं बऱ्यापैकी जागेत ती पसरट झालेली असते. एक तिचा जेवढा मेनिस्कस नॉर्मली फिमरचा एरिया कव्हर करतो आणि दरवेळेस वागताना आणि लांब करताना ती जेव्हा खालचे फिमोरच्या कॉन्डाईल खालून जेव्हा सटकते तर ती आवाज करते. सुरुवातीला हा फक्त आवाज असतो, नंतर त्याचं रूपांतर वेदनेत होतं. तुमच्यापैकी ज्ञात अज्ञात एखाद्या लेकराला असं काही त्रास आहे का हे जर जाणून घ्यायचं असेल तर कृपया तो पेशंट घेऊन तुम्ही जवळच्या निष्णात डॉक्टरांची जरूर भेट घ्या. थँक्यू.